महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या येवला वन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच ACBने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा काय होतं याचं जळजळीत उदाहरण समोर आलंय. शेतातील सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी चक्क लाचेची टोळी सक्रिय असल्याचं उघड झालंय. एकाच वेळी एकाच कार्यालयातील वनपाल वनरक्षकांसह तब्बल 8 जणांना ACBने 11,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि खळबळजनक कारवाई मानली जात आहे. लाचखोरीचं कसं पद्धतशीर जाळं विणलं गेलं होतं ते या कारवाईवरून स्पष्ट होतंय. दहेगाव पाटोदा येथील एका शेतकऱ्याला आपल्याच शेतातील सागाची झाडे तोडून विकायची होती. नियमाप्रमाणे त्याने वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे परवानगी मागितली, पण सरकारी खुर्च्यांवर बसलेल्या या लाचखोर गिधाडांनी परवानगीच्या बदल्यात तब्बल 19,000 रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोड झाली 11,500 रुपयांवर. पण शेतकऱ्याने या भ्रष्टाचारांसमोर झुकण्याऐवजी थेट ACBचे दरवाजे ठोठावले. लाचेची ही रक्कम कशी वाटून घेतली जाणार होती हे ऐकून धक्का बसेल. शासकीय कार्यालयात लाचेचा जणू वाटाच ठरलेला होता. वनरक्षक पंकज नागपुरे यांच्यासाठी 5,000 रुपये आणि वनपाल माळी यांच्यासाठी 2,000 रुपये. कनिष्ठ लिपिक प्रवीण भोसले 1,000 रुपये, वनरक्षक आकाश कोळी 1,000 रुपये, वनमजूर विजय लोंढे 1,000 रुपये, खासगी डेटा एंट्री ऑपरेटर निखिल आरणे 1,000 रुपये, शासकीय वाहनचालक सुनील भुरुक 500 रुपये आणि रामनाथ भोरकडे नावाच्या वनमजुराने या लाचखोरीला पूर्ण पाठबळ दिलं. सरकारी पगार घेऊनही ज्यांची हाव संपत नाही अशा 6 लोकसेवकांना आणि त्यांच्या 2 खासगी दलालांना ACBच्या महिला पोलीस निरीक्षक पूनम केदार आणि प्रतिभा आबूज यांच्या पथकाने पुरतं जेरबंद केलंय. या सर्वांवर येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण प्रश्न असा उपस्थित होतो की एका साध्या परवानगीसाठी जर अख्खं ऑफिस लाच मागत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? अशा लाचखोरांना केवळ अटक करून चालेल की यांच्यावर कठोर बडतर्फीची कारवाई होणार? या भ्रष्टाचारांची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत रुजलेली आहेत असा प्रश्न पडलाय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी गणेश केदारे, मनमाड. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.